काय झालं? व्यवस्थित आहे ना? ओके ना? हे नाही, हे माझ्या आवडीचं आहे. काय झालं? काय नाही, ते तर अजिबात नाही. मी शांतपणे बोलले ना बाहेर, प्लीज. हो नाही, ते घे, हवं तर ते घे. मी हे देतो, ते दे. हे घे, ते दे. ते दे, हे घे, ते दे. बस रिलॅक्स बस. का पाठवलं सोमनाथ मला बाहेर बोलायला त्यांच्याशी? मला माहिती आहे त्या माणसासमोर डोके फोड करून काही उपयोग नाहीये. आमच्या घरातले ना एक जात सगळे तसेच आहेत रे. अगं हो शांत. बघ, रागाची पहिली पायरी असते. ही पहिली आणि शेवटची पायरी आहे माझी. तू ऐकलंस ना काय म्हणाले ते? तू मेलीस आमच्यासाठी. मेले मी त्यांच्यासाठी, मेले. मेले तर मेले. कधी जिवंत होते मी त्यांच्यासाठी. हळू लागलं ना? हवाय हात, हवाय आपल्याला. सॉरी यार ओम दादा, यार माझ्यामुळे तुझ्या घरी तमाशे झालेत सगळे. काय म्हणालीस तू आता? माझं घर, माझ्या घरात तू. ओके दादा प्लीज यार, मला असं नाही करेक्ट आहे. तू बरोबर म्हणालीस, तू बोलून गेलीस तू, पण तुझ्या मनात. प्लीज ना यार ओम दादा, तू नको ना आता असं वागूस. नाही बरोबर आहे, पण शेवटी काय म्हणालीस तू? माझं. ओम दादा, मी खरंच इतकी चुकीची नाही वागली रे आयुष्यात. मी घर सोडून आले, पण मी परत जाणार होते घरी. खरंच फक्त काहीतरी बनून जाणार होते. माझं ठरलं होतं फिल्म मध्ये काम करायचं, थोडे पैसे कमवायचे, थोडं नाव कमवायचं आणि परत जायचं घरी. सगळ्यांना दाखवायचं की ही बघा, हीच ती तुमची नालायक मुलगी, पण छोटंसं का होईना स्वतःचं स्थान आहे तिचं. कमी लोक असतील पण मान देतात तिला. पण आता मी मेली आहे ना त्यांच्यासाठी. मेली अरे मी त्यांच्यासाठी. अगं रागाच्या भरात बोलले असते, इग्नोर करायचं असतं आपण. मी नाही का बाबाला सुरुवातीला असंच बोलायचो, पण नंतर येतो एक्सेप्टन्स. आपण एक्सेप्ट करायचं नंतर. पण सगळ्यांचे बाबा तुझ्या बाबांसारखे नसतात ना ओम दादा. हे बघ मनू, तुझे बाबांना पाठीवरती ट्रेडिशनचं ओझं घेऊन वावरत आहे. त्यांना पूर्ण बदलणं अशक्य आहे. मला आता नाही समजावलंस तर चालेल. कमाल आहेस का तू? मी हेच म्हणणार होतो तुला. मी नाही समजावणार तुला, कारण यापुढे तू ऐकणार नाहीस हे माहिती आहे मला. आपण ऐकूच शकत नाही. मला फक्त थँक्स म्हणायचं होतं. माझ्या सांगण्यावरनं तू लगेच तुझ्या बाबांना भेटायला गेलीस. थँक्स. ये होईना बात. पण एकाच वाईट वाटलं मला. माझं घर आहे असं म्हणालीस याला तू. इतके दिवस आपण एकत्र राहतो आणि परक केलं असतं. मी काय केलं? मी काय तुला फक्त मी तुला हे तोडू दिलं नाही. मी तुला ते फेकू दिलं नाही. मी 1 मिनिट देतो ना तुला. हे घे तोडायचं. थोडा तरी सिरियसनेस राहू दे ना काहीतरी. पण मी सांगतो ना तुला, तू असं काय करशील म्हणजे तुला तुझं घर वाटेल. तू हे घरच फोडून टाकतेस. हॅलो, नमस्कार. सत्यजित चौधरी बोलतोय. कळलं बोला. कुठलं घर फुटलं हो? काय सांगू तुम्हाला. कोणाचाही पायपूस कोणाच्याही पायात नाहीये. तो दत्ताराम, त्याच्या भावाने त्याच्या विरुद्ध फिर्याद दिली. कुठल्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते. तो धनाचा भाऊ तिला घेऊन गेला गावी, आणि मधूचा बाप इथे आला होता. इतका तमाशा केला ना. असं बोललाय तो, इतक्या घाणेरड्या भाषेत बोललाय ना की काय विचारू नका. मला ऐकवलं नाही. अरे सगळं तुम्ही मला का सांगताय? मी कामात आहे हो. अहो असं काय करताय? या अशा वातावरणात अशा लोकांमध्ये तुम्ही तुमची नाद देणार आहात का? तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? ओमचं आणि ईशाचं लग्न हा तुमचा प्रॉब्लेम आहे का घरातली माणसं तुम्हाला आवडत नाहीत हा प्रॉब्लेम आहे?
नाही नाही, माझा कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. मी फक्त तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतोय. नाही, तुम्ही फक्त सत्य परिस्थिती मला सांगताय. ती बदलण्यासाठी तुम्ही काय करताय याच्याबद्दल काहीच बोलत नाही. तुमच्या सांगण्यावरून तर असं वाटतंय की हे असं सगळं बघताना तुम्हाला फार मजा येते. अहो, असं कसं म्हणता? म्हणजे मला मजा कशी येईल? हे सगळं बघून माझं काळीच पिळवटतंय. हो ना. मग मला हे सगळं सांगण्यापेक्षा तुमचं घर वाचवण्यासाठी काय करता येईल ते बघा ना. अहो साहेब, परिस्थिती जर बदलता आली असती तर मी केव्हाच बदलली असती. पण परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून तर मी तुम्हाला फोन केला ना. हो साहेब, मी तुमचा हितचिंतक आहे. हो, लग्न आठवड्यावर येऊन ठेपलंय. तुम्ही प्लीज थोडा विचार करा. असं करतो मी. ओमशी बोलतो. हा, धन्यवाद. धन्यवाद सांगितल्याबद्दल. थँक्यू. हा, धन्यवाद. सांगतो ना दादा तुला, हे तिन्ही भाऊ डोक्यात जायला लागलेले आहेत. धानाचा भाऊ तिला घेऊन गेला, दत्ताराम भाऊंचा भाऊ आपल्याला असा त्रास देतो, आणि तिसरा आपला सत्यजित दादा. मी तुला सांगतो ना, सत्यजित दादाच या सगळ्याच्या मागे. त्याला फोडूनच काढला पाहिजे आधी. रणजित, तुझं म्हणणं मलाही पटतंय रे, पण आपल्याकडे काही ठोस पुरावा नाहीये सत्यजित विरुद्ध. लिसन, आता आपण त्या शांतारामला भेटायला जातोय ना, त्याच्याकडनं सगळी माहिती काढूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. ओके? पण तोपर्यंत जरा कंट्रोल. काय कंट्रोल? काय कसला कंट्रोल करायचा दादा? रस्त्यावर येऊ पर्यंत आपण कंट्रोल. सत्य काय झालं? ना ते धना आणि जयेश रे. काय झालं? नाही, ते धनाचा भाऊ तिला म्हणतो की बाळंतपण झाल्याशिवाय इथून जायचं नाही. जयेशलाही धमकावून ठेवलं त्यानं. राहायचं असेल तरी इथं, इथून कुठेही जायचं नाही. मग माझ्या लग्नाला नाही सोडणार ना लग्नाला तो. नाही, धन हवीच, नाहीतर मी लग्नच नाही करणार. मला आपलं सगळं कुटुंब हवंय. मी लग्नच नाही करणार. एक काम करूया आपण एक गोष्टी रिझॉल्व्ह करूया. मी पर्सनली जातो धनाकडे. तुम्ही दत्ताराम आणि त्याच्या भावाचं बघा. मी पोलीस स्टेशनला बोलून ठेवलेलं आहे. माझा असिस्टंट येईल सगळे पेपर्स घेऊन. आय जस्ट होप की या कॅओस मध्ये सासवडचे लोक इथं नको यायला. नाहीतर सिच्युएशन आपल्या हाताबाहेर जाईल. काहीही करू शकणार नाही आपण. म्हणजे त्यांना काय सांगणार आणि कसं सांगणार? मी मोठ्या बाबांना फोन करून सगळं सांगून टाकतो आताच. मला हे सगळंच असह्य होत आहे आता. अरे पण या सगळ्या गोंधळामध्ये नाही, म्हणजे मला असं वाटतं की आपण लग्नानंतर सांगितलं तर काय फरक पडणार आहे? अरे बाप रे, काय बाजारात शिल्लक ठेवलाय की नाही तुम्ही लोकांनी? हा ड्रेस आणलाय का माझ्यासाठी? काय साडी सारखा वाटतोय. शी, मला नाही आवडला ड्रेस. अरे काय झालं, किती छान रंग आहे. नाहीतर काय, पण मला बॅटमॅनचा ड्रेस हवा होता ना. लग्नात लग्नामध्ये बॅटमॅनचा ड्रेस घालायचा आहे तुला? लहान आहेस का तू बंटी? अरे काय फालतूगिरी याच्यात लहानचा काय प्रश्न? अरे ओम दादाकडे एवढे बॅटमॅनचे कॉमिक्स आहेत म्हणून तो काय लहान आहे का? एक मिनिट, माझ्या जावयाला काय बोलायचं नाही बंट्या. वा हेमंता, बघ बाबा जावई प्रेम कसं उफाळून आलंय. लग्नाला तर इतकी वर्ष झाली आहेत, पण अजूनपर्यंत माझ्या बाबतीत असं बोललेलं कधी बघितलं ऐकलं नाही बाबा. विसरलात ना? माझे घरचे दुसरीकडे लग्न लावत होते माझं. हो. आणि अगं त्यावेळेला यांच्या एका भेटीत मी माझ्या घरच्यांना यांचे गुण पटवून दिले होते. आठवते? विसरले ते? आता मी दुसऱ्याची झाले असते नाही तर. मग काय? ए काकू, तुमचं लव्ह मॅरेज होतं? ही बघ, ही कुठून शिकून येतात ही पोरं, देव जाणे. काय
तुला कळत नाहीये का? कशाला मने मने बोलतेस? तुला मिळालाय ना तो ड्रेस, घेऊन बस गप्पपणे. ए काकू, मला काय ड्रेस आणलायस ग? मला बार्बी डॉलचा ड्रेस हवाय. बघितलंस, कोणाला काही पसंतच पडत नाही. प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवंय. हेमंतराव, तुम्हाला पण काही वेगळं हवंय का? खरं सांगू काय, माझ्या बायकोने माझ्यासाठी मुद्दाम चॉईस करून आणले ना, ते म्हणजे माझ्या रंगाला कुठला खोलून दिसेल हे सगळं बघून विचार करून आणलं असेल ना. त्यामुळे माझी काय बिशाद आहे नाही म्हणायला या सगळं वेगळं काही मागायला. मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली, मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली. नाही, भीती वगैरे म्हणू दे त्यांनी, पण खरी भीती वगैरे काही नाहीये. तू बरोबर त्यांना ओळखतेस. तुला माहितीये खरं काय येते. हो, मला खरंच माहितीये खरं काय येते. काय खरं काय सांगू? सांग आता तूच. ये जिंदगी उसी की है. वाह, क्या बात आहे. बघितलंस, माझ्या बायकोनी त्याच रागामध्ये खरं काय आहे ते लगेच सुनावलं. म्हणजे काय? अगं म्हणजे अलका, मूर्तिमंत भीती उभी, हो की नाही? आणि हे कसं आहे, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया, ये जिंदगी उसी की है. पास ना काय असं आहे तुमचं आहे ना? काहीतरी तुझं इश्श. काय बोल, तू नाचण्याचं ट्रेनिंग घेऊन आली आहेस काय? नाही, कारण मगाचपासून मी बघतोय सारखं तू इश्श करतेस. अगं माझी पण एक फ्रेंड होती, तिला असं कोणी काही म्हटलं ना की ती इश्श म्हणायची ग. म्हणजे तिला पेरूही दिला ना तरी ती इश्श म्हणायची. फार डोक्यात द्यायची ग ती. म्हणजे ना त्यापुढे मी तिला कधीच पेरू दिला नाही ग, आणि म्हणजे बोललोच नाही मी तिच्याशी. तर कोणी तुला म्हणायच्या आधी मीच तुला म्हणतो, हे इश्श बोलाय ना आता टाळ न करणं. म्हणजे फार मला असं इरिटेटिंग होतं ग. प्लीज प्लीज गप्प बस प्लीज. या सिच्युएशनला ना मला एक छानसं गाणं आठवते बरं का. काका राहू दे, ती जुनी गाणी म्हणू नकोस, काहीतरी पिक्चर मधलं म्हण ना असं. नवीन काढतो. सांसों की जरूरत हो जैसे. काय चाललंय तुमचं हे आता? प्लीज असलं काय, मला इशूला फोन लावायचाय. ऐक ना, महत्वाचं आहे. काय आता? तुमने किसी की जान को मला इशूला फोन लावायचं. तुम्ही गप्प बस आता जरा सगळे. अरे एवढ्याच्या गोष्टीचा केवढा मोठा इश्यू करतेस. वो देखो मुझसे रूठ कर. फोन लागलाय, फोन लागलाय, फोन लागलाय. हॅलो, हा आई बोल. इशू, हे बघ, परवा तुझी हळद आहे बरं का. परवा? हो, सगळं ठरवलं मला न विचारता. आता तुला विचारत बसायला कुठे वेळ आहे बाळा. एक काम कर, पटकन बॅग पॅक कर आणि निघून ये बरं इकडे. इशू, अगं परवा हळद आहे तुझी. बापरे, हळद, मेहंदी, बांगड्या. आई, मला भीती वाटायला लागली यार. माझं लग्न आलं ग. हो ना इशू, मला कळत नाही, पण एवढी पटकन कशी मोठी झालीस ग तू? आता सासरी जाणार ना तू? हे बघ ना, इतके दिवस कसं मी तुला कुठल्याही वेळेला फोन करायची, पटकन निघून ये म्हणायची. आता असं नाही ना करता येणार मला. आता तू सासूरवाशीण असशील आता, हो ना ग? ए निरुबा राय, तुझं काय, तू सारखी ओम बरोबर असतेस म्हणून तुला काही वाटत नाही. मला इकडे कसं चैन पडेल तुझ्याशिवाय इशू? मी कशी राहू तुझ्याशिवाय? इशू, ये ना लवकर, ये ना तू इकडे. आई ऐक ना, मी इथे पुण्याला आले, इतकी वर्ष इथेच आहे. करिअर करत राहिले, चुकून दिलं कामात स्वतःला.
मला हवं तेव्हा हवी तशी घरी येते. नंतर ओम, त्याच्या घरचे, आम्ही दोघं, या सगळ्यामध्ये मी तुला आणि बाबांना खूप इग्नोर केलं का ग? आय एम सॉरी. इशू असं काय बोलते सगळं? तू काही आम्हाला इग्नोर वगैरे केलेलं नाहीये. असं वेड्यासारखं नाही बोलायचं. हा, तू एक काम कर, आता पटकन बॅग भर आणि इकडे निघून ये. तुला माहितीये इकडे किती मजा चालली आहे. थांब 1 मिनिट, तुला ऐकायचंय? सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. ऐकलंस ना? सांग आता कधी येतेस? उद्या येते. मी सगळ्यांना सांगते तू येतेस म्हणून. आई, आय लव्ह यू. आय लव्ह यू 2 3 4. लवकर ये पिल्लू. रास क्रीडा करता वनमाळी हो, रास क्रीडा करता वनमाळी हो, कसे होतो आम्ही विषय विचारी, कसे होतो आम्ही विषय विचारी. टाकून गेला तो गिरधारी, टाकून गेला तो गिरधारी, म्हणे होना म्हणे होनाजी सांगा मुकुंद तुम्ही. हा नाही, तुमचा नंबर आहे माझ्याकडे, पण पत्ता नाही. तेवढा कळवता का SMS करून? हा नाही, पत्रिका योग्य ठिकाणी पोचली पाहिजे. 1 मिनिट हा जरा. हा माफ करा, जरा जावई बापूंचा फोन आहे. ओके, नंतर करतो परत. बोला जावई बापू, काय? मोठे बाबा, तुम्ही कामात नाही आहेत ना? अरे तुझ्यासाठी मी काय मोकळाच आहे. बोल ना, बोल. थँक्यू. मला ऍक्च्युली तुम्हाला भेटायचं आहे. मलाही तुला भेटायचं आहे. कशा संदर्भात? तुला ज्या संदर्भात भेटायचं आहे ना, त्याच संदर्भात. बोल मग, कधी येतोयस? बोल. ऍक्च्युली मी एका दिवसासाठी बाहेरगावी चाललोय. नाही, उद्याच मी सकाळी जाईन, पण संध्याकाळपर्यंत परत येईन. मी परवा येतो भेटायला. का रे, ऑल वेल? नाही, एवढ्या घाई घेणं चाललंयस? लग्नाची कामं का? नाही, धनाकडे चाललोय. तिच्या आईला ऍडमिट केलंय. अरे बापरे. पण मग ती लग्नाला येऊ शकणार आहे ना? त्याचसाठी एकदा जायचंय. नाही बघ बाबा, लग्नाला सगळी लोक हवी. तारीख पुढे ढकलायची का मग? कुटुंबाचं मोठे बाबा, माझ्यासाठी ही माणसं जास्त महत्वाची आहेत कुठल्याही मुहूर्तापेक्षा. ते ज्या दिवशी जमतील तोच मुहूर्त. अगदी बरोबर बोलला, म्हणून तो म्हणतो. मग पुढे करायची का तारीख? काय अडचण असेल ना तर मोकळेपणाने सांग मला. हा, बोल. तेच सगळं तुम्हाला सांगायचंय मोठे बाबा. बोल ना, बोल. नाही, आपण भेटल्यावर बोलूया. ओके ओके, बर बर. आणि ओम, काळजी घे. आणि तुझ्या आजूबाजूला जे हितचिंतक आहेत ना, त्यांच्यापासून जरा जास्त काळजी घे. ये मग. हा मोठे बाबा, बोला. काय ग, सगळं ठीक आहे ना घरी? हो, सगळं ठीक आहे. कुणाच्या घरी? माझ्या घरी मस्त सगळं फर्स्ट क्लास. पाण्याचा प्रॉब्लेम होता, तो पण आता सॉल्व्ह झाला. नाही, ते नाही विचारते मी तुला. मग लग्नाची तारीख पुढे ढकलायची का? नाही का? नाही, ओमचा फोन आला होता. मला जरा टेन्स वाटला. तो ओमने तुम्हाला फोन केला?
काय काय म्हणत होता? नाही, भेटायचं म्हणत होता. मी म्हंटल ये तर काहीतरी 1 दिवसासाठी गावाला जायचं म्हटलं. हा, ते धनावहिनींच्या भावाचं चाललंय त्यासाठी. भावाचं का? धनाच्या आईला ऍडमिट केलंय म्हणून तिथेच गेला ना तो. हा तेच, म्हणजे वहिनींच्या आईनं ऍडमिट केलंय म्हणून वहिनींचा भाऊ आला होता आणि तो त्यांना घेऊन गेला. नाही, हे बघ, मी त्यालाही सांगितलं आणि तुलाही सांगतो. हे बघ, या सगळ्या गोष्टी आधी नीट सेटल होऊ दे. लग्नाची तारीख आपण पुढे ढकलूया. नाही मोठे बाबा, नको. हे सगळं आपल्या घरच्यांना कोण एक्सप्लेन करणार आहे? नाहीतर होईल सगळं नीट, तोपर्यंत नीट होईल सगळं. बर, तू येतेस ना उद्या इकडं? हो. मग तेव्हा प्रत्यक्ष बोलू आपण. काळजी घे बेटा.